तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आता नवा भिडू आलाय। पालघर जिंकण्यासाठी भाजपसोबत श्रमजीवी संघटना दाखल होते। रवींद्र चव्हाण आणि विवेक पंडित यांची यशस्वी बैठक पार पडली आहे। पालघरमध्ये भाजपच्या हेमंत सावरांना श्रमजीवीकडून पाठिंबा देण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, श्वेता, पालघरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पालघर हा मतदारसंघ महायुतीमध्ये आधी शिवसेनेकडे होता, तो आता भाजपाला मिळालेला आहे। आता भाजपाकडून हेमंत सावरांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती। मात्र पालघर या मतदारसंघामध्ये श्रमजीवी संघटनेचं मोठं संघटन आहे। श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांचा मोठा जनसंपर्क आहे, त्यांचं मोठं काम आहे। त्यामुळे जर पालघरची जागा जिंकून आणायची असेल तर श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा असणं हे तिथल्या स्थानिक पक्षासाठी तितकंच गरजेचं आहे। तो अखेर रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने मिळाला। त्यांच्यासोबत त्यांची बैठक देखील आपल्याला यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळाली। त्यामुळे पालघर निवडणुकीमध्ये आता श्रमजीवी संघटनेचा हातभार आता भाजपाला नक्कीच लागणार आहे। भाजपाची ताकद आता आपल्याला महायुतीची या ठिकाणी पालघरमध्ये आता वाढताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता हेमंत सावरांना श्रमजीवीचा पाठिंबा मिळाल्यामुळे पालघर जागा ही भाजपाला जिंकून आणण्यासाठी आता आपल्याला श्रमजीवी संघटना देखील आपल्याला शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे। बरं, उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।